रामकृष्ण हरी मंडळी. मित्रांनो, भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही. भक्ती म्हणजे निरागस विश्वास, असा विश्वास की ज्यामुळे निर्जीव दगडही सजीव होतो आणि स्वतः परमेश्वर भक्तासाठी धावत येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की संत नामदेव महाराजांच्या बालपणी घडलेली एक अद्भुत प्रसंग, ज्याने संपूर्ण भक्ती परंपरेला अमर संदेश दिला. संत नामदेव महाराजांना बोलता येऊ लागल्यापासून त्यांच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल असे बोबडे बोल बाहेर पडू लागले. आई वडिलांना त्याचे फार मोठे कौतुक वाटत असे. लहानपणीच पाषाणाचे टाळ करून विठ्ठल मंदिरात तासनतास भजन करण्यात हा छोटा नामदेव अगदी तल्लीन होऊन जाई. श्री विठ्ठलाला या बालभक्ताच्या भजनाची मोठी गोडी लागली. विठ्ठलाला या बालभक्तावर इतका लोभ जडला होता की त्याचे प्रत्येक हट्ट पूर्ण करावे असेच देवाला वाटत असे. एक वेळचा प्रसंग आहे. नामदेव महाराजांचे वडील दामाशेटे यांचा विठ्ठलाला दररोज नैवेद्य दाखवण्याचा नित्यनेम असे. पण एकदा व्यवसाय निमित्त त्यांना बाहेर गावी जायचे होते, म्हणून रोजप्रमाणे विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी त्यांनी लहान नामदेवावर सोपवली. दामाशेटे बाल नामदेवाला म्हणाले, नामा, मला आज व्यवसाय निमित्त बाहेर गावी जायचे आहे. तू आज देवाला नैवेद्य घेऊन जा आणि मग नंतर तू भोजन कर. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे बाल नामदेवाने आनंदाने नैवेद्याचे ताट घेऊन मंदिरात गेला. मोठ्या प्रेमाने नैवेद्याचे ताट विठ्ठलाच्या समोर ठेवले आणि श्री विठ्ठलाला म्हणाला, देवा, चला आता आपण भोजन करूया. पण देवाने त्या ताटातील एकही पदार्थ खाल्ले नाही. तेव्हा बाल नामदेव पुन्हा म्हणाले, देवा, तुम्ही जेवण का करीत नाहीस? आज माझे बाबा तुम्हाला नैवेद्य घेऊन आले नाहीत म्हणून रागवलात का? ते बाहेर गावाला गेले आहेत म्हणून आईने मला नैवेद्य घेऊन तुमच्याकडे पाठवले. तुम्ही जेवण केलं नाही तर आई माझ्यावर रागवेल, म्हणून कृपा करून जेवा ना देवा. पण विठ्ठल काही जेवेना. लहान नामदेवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या निरागस मनाला हे मुळीच समजत नव्हते की मूर्ती कशी जेवणार. तो पुन्हा पुन्हा देवाची विनवणी करू लागला, तरी पण देव जेवेना. मग शेवटी बाल नामदेवाने देवाला निर्वाणीचे शब्द उच्चारले, देवा, जर तुम्ही आता जेवला नाहीत तर मी तुमच्या चरणावर डोके आपटून प्राण देईन. आणि मग आपल्या बालभक्तीची ही शुद्ध भक्ती आणि प्रेम पाहून श्री पंढरीनाथ प्रसन्न झाले आणि क्षणात पांडुरंग मूर्तीमधून प्रकट झाले. त्यांनी प्रेमाने बाल नामदेवाला मिठी मारली, त्याची समजूत घातली आणि स्वतः त्या नैवेद्याचे भोजन केले. अशा प्रकारे देवाने नामदेवाचा हातचा नैवेद्य खाल्ला. धन्य ते नामदेव आणि धन्य त्यांची विठ्ठल भक्ती. अशीच संतांच्या जीवनातील प्रेरणादायी चरित्र, अभंगाचे निरूपण आणि भक्तिमय कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. रामकृष्ण हरी.